गोलंदाज तयार होत आहेत. आबा पहिला बॉल सुरेख प्रकारचा चेंडू चांगला फटका बॅट्समन आणि पेट मधून येतोय चौकार डीप फाईन गेला खणखणी. पहिल्याच बॉलवर अनिलच्या पॅट मधून येतोय चौकार. 4 धावा येतील. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. आबा गोलंदाजी करण्यासाठी तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला स्ट्रोक अनिलच्या पॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौका. संघा धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 8 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार होत आहेत. फुलटॉस आणि या बॉलचा देखील खास समाचार. बॅक टू बॅक तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट करीत असताना बॅट्समन अनिल म्हात्रे. छोटा पॅक बडा धमाका. संघाचा धावसंख्या 12. गोलंदाज तयार होत आहेत. 3 चेंडू 12. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. या बॉलवर मात्र एक सिंगल धाव. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आबा स्ट्रायकर इन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील. अतिश भोईर. गोलंदाज तयार. सामना क्रमांक 7वा तो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. आबाचा हा बॉल इथे डॉट. षटक क्रमांक पहिलं इथे कंप्लीट होईल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना RB11 13.
गोलंदाज तयार होतील. अजय भोईर बघा कशा प्रकारची कामगिरी केली जाते. अजय भोईर गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार. अजय भोईर अजयचा हा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येईल डॉट. चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 13. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गात असताना गोलंदाज तयार. अजय फुल टच. वन बाउंस. सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौका. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा आल्यात आतापर्यंत टीमच्या अकाउंटवर आणि 17 ही बनवल्यात अनिलने. आरबी 11 वर ऑफ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुरेश प्रकारचा षटका डीप पाळला गेला. शॉट ऑफ द इनिंग. बेहतरीन स्ट्रोक षटकार. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. अतिशय चांगला स्ट्रोक बॅट्समन अनिल मात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार होत आहेत. एक प्रकारचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. गली आणि पॉइंट मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. अजून या बॉलवर 4 धावा चौका. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. 27 इन द बोर्ड. गोलंदाज तयार होत आहेत. अजय सुरेश प्रकारचा चेंडू बॅकफुटला गेले. पंच केला. कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार चौका. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवर. 31. गोलंदाज तयार.
सूर्यप्रकाशचा चेंडू रिव्हर्स खेळले, स्ट्रोक किती चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. संघाचा धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 35 या धावसंख्येवर. संघाचा धावसंख्या 35. गोलंदाज तय्या, आबा स्ट्रायकर इनवर बॅट्समन अतिश. प्रकारचा फटका, तिच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फुटबॉलचं प्रदर्शन मैदानामध्ये करत असताना क्षेत्ररक्षक, 4 रन चौका. संघाची धावसंख्या वाढेल, 39 धावा. संघाची धावसंख्या 39. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तय्या. तिसरा अतिशय चांगला स्ट्रोक, बॅट्समन अतिशच्या पॅट मधून हात सोडत असताना या मैदानावर अतिश भोईरची अतिश बाजी. 3 बॉल 3 चौकार. त्रेचाळीस धावा. एक प्रकारचा चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. विकेट. गोलंदाज तयार होत आहेत. आता स्ट्रायकर इनवर बॅट्समन रोशन. प्रकारचा चेंडू खूप चांगला स्ट्रोक. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल.
45 45 धावा 45 धावा धावफलकावर. आबा पुन्हा एकदा तयार. एक प्रकारचा चेंडू. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या षटक क्रमांक 3 संपेल 46 धावा. 3 षटक संपली 46. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर विजय भोईर. स्ट्रायकर इन बॅट्समन रोशन. एक प्रकारचा चेंडू. पहिल्या चेंडूवर रोशनचा आक्रमणांचे धावता पार्क फुटतो. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 52. अर्धशतक कंप्लीट. अरबी 11 वर. गोलंदाज तयार. रिवर्स. दोन धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा. तीन धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल 55 55 धावा. चौथं षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार. विजय. उलटा चेंडू. एक धाव. संघाचा धावसंख्या अब तक 56. गोलंदाज तयार. आणि फलंदाज बाद. विकेट. तो बॉल मारत होता. गोलंदाज तयार होत आहेत. सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक. ओहो लाजवाब. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल 58. 58 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत.
गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. स्वप्नील बाद. बॅट्समन मैदानामध्ये येतील. पंकज. गोलंदाज तयार होत आहेत. धावसंख्या 58. शेवटचा अंतिम षटक. निलेश कडू गोलंदाजी मार करते. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम षटक. पाहूया या षटकामध्ये कितपत धावा येत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. गोलंदाजी करणारी टीम इथे वर्चस्व राखते. गोलंदाज तयार. वाईट बॉल. संघाचा धावसंख्या वाढेल. 59. गोलंदाज तयार. अजून एक वाईट. संघाचा धावसंख्या 60. धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. ते टाकला गेलेला चेंडू. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि 3 धावा. 22च्या रूपाने लेग बाईट. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या 63. धावा. अजूनही 5 बॉल जे मात्र शिल्लक आहे ते इनिंगमध्ये. गोलंदाज तयार होईल. सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका हनुमानच्या बॅटमधून. एक मोठा फटका. 6. गोलंदाज तयार. 69 धावा आणि फलंदाज बाद. विकेट. क्लीन बॉल.
गोलंदाज तयार. निलेश कडू इथे टाकलेला चेंडू. चेंडू डॉट. बॅट्समन कैलास धुमाळ. शेवटचे षटक. या शेवटच्या षटकात धावा येणं गरजेचं आहे. डॉट चेंडू म्हणजे खूप मोठी हानी होऊ शकते टीम साठी. गोलंदाज तयार. निलेश कडूचा हा बॉल सुरेख प्रकारचा फटका. एक धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. संघाचा संख्या वाढेल 70. गोलंदाज तयार. हिट बॉल. गोलंदाज तयार. कैलास ऑन स्ट्राइक. सूर्यप्रकाशचा चेंडू. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा येतील. दोन धावांच्या मदतीने संघाचा संघ वाढेल. बहात्तर झाल्यात. 73 बनवायचे. गावदेवी कांबा आणि पियुष इलेव्हन मारळ आजच्या दिवसातील शेवटची मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक साठी संपर्क साधा. गावदेवी कांबा आणि पियुष इलेव्हन मारळ दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक साठी संपर्क साधा.
आकाश पहिला बॉल आणि फलंदाज बाद. 0 वरती बाद. गोलंदाज तयार होत आहेत. आकाश इथे टाकले गेलेले चेंडू पंचांचा अवंतरचा इशारा वाईट बॉल. संघ जाऊ संख्या वाढेल. 1 धाव धावफलकावर मात्र पाहायला मिळते. नाणेफेकीसाठी या गावदेवी कांबा आणि पीएस 11 मारळ. गोलंदाज तयार. आकाश गोलंदाज तयार होईल. आकाश सुरेख प्रकारचा चेंडू. 1 धावेल आणि 1 धावेच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 2 या धाव संख्येवर. षटक क्रमांक पहिल्या मार्गात असताना 73 धावांचा पाठलाग. पॅड द्या. गोलंदाज तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघ जाऊ संख्या वाढेल. 4 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. प्रेम बॅक टू द पवेलियन. आकाश तयार. 4 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. तितकाच चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक
अतिशय चांगलं एक धाव आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढील जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. 5 धावा धावफलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आकाश हे पोराला उठे ना, हालू नको यायला बरं. गोलंदाज तयार आणि इथे टाकले गेलेले चेंडू अतिशय चांगला जो मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या संपेल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. शेवटचे आता 24 बॉल आणि 68 धावा. गोलंदाज तयार हनुमान. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडूचं मात्र पाहायला मिळतोय. चेंडूचे टॉट असेल. चेंडू निर्धाव तो मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्गस्थ पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 5 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होईल. हनुमान गोलंदाजी साठी स्ट्रायकर इनवर बॅट्समन आबा. सुरेख प्रकारचा फटका. सुरेख प्रकारची टायमिंग. चेंडू आउट ऑफ पार जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. हनुमान वाईट बॉल. एक धावेल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. 1 डाऊन 4 रन. चौका. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवर. 16. गोलंदाज तयार. हनुमान 16 धावा आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. तितकाच चांगला असा स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. दोन्ही टीम गावदेवी कांबा आणि पियुष 11 मारळ नाणेफेक साठी ताबडतोब संपर्क साधा. गोलंदाज तयार. पुढे प्रकारचा फटका. फटका फसलाय. झेल महत्वाचा आणि झेल सुटला. दोन धावा. संघाची धावसंख्या 22.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. गोलंदाज तयार. इथे सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. या बॉलवर एक धाव. संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 23 धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटक संपली 23. आता बनवायच्या त्या 50 धावा 18 बॉल. संतोषजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करू. शेवटचा सामना गावदेवी कांबा आणि त्यांच्या विरोधात पियुष 11 मारळ. गावदेवी कांबा टीमने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षक आजच्या दिवसातील शेवटची मॅच ती मात्र असेल. गोलंदाज तयार होतील. शेवटच्या 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 50. गोलंदाज तयार. फर्निचर डिस्ट्रॉय दांडेगोल. फलंदाज बाद. आकाशला मिळालेलं पहिलं यश. या षटकातील पहिलं यश. आतापर्यंत 3 विकेट मिळवल्यात आकाशने. सतरा बॉल आणि 50 धावा. गोलंदाज तयार होईल. सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगलाचा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 25 धावा. धावा धावफलकावर आहेत. तयार. गोलंदाज तयार. आकाश. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक धाव. या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 26 धावा. 26 धावा धावफलकावर ज्या मात्र आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना निर्धारित 5 ओव्हर आणि त्या 5 ओव्हर मध्ये 73चं पाठलं करत असताना टीम ची मात्र पाहायला मिळते. गोलंदाज आकाश. गोलंदाजी मार्कवर तयार. नो बॉल आणि त्या नो बॉल वर येणारा हा अतिशय चांगला फटका षटकार. संघ धावसंख्या वाढेल 33 या धावसंख्येवर. 33 धावा धावफलकावर.
अजूनही 40 धावांची गरज, शेवटचे 15 चेंडू. आकाश स्प्रिट बॉल, सूर्यप्रकाशचा चेंडू तितका चांगला फटका. हनुमान क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं, 2 धावा. संघाची धावसंख्या 35. 14 बॉल अजूनही शिल्लक. अडतीस धावा. सूर्यप्रकाशचा चेंडू हवेत आणि फलंदाज बाद, विकेट. फलंदाज बाद. शेवटचे 13 बॉल आणि 38 धावा. गोलंदाज तयार. हो, सूर्यप्रकाशचा चेंडू अतिशय वेगवान. हा बॉल इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटक संपली. धावफलकावर धावसंख्या 35. 35 धावा, 38 बनवायच्यात. 12 बॉल शिल्लक. 12 चेंडू आणि 38 धावा आवश्यकता. गोलंदाज तयार. कैलास. 12 चेंडू आणि 38 धावा. हे षटक खूप निर्णायक आहे. बघा या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाज तयार. कैलास. पहिलाच बॉल अतिशय चांगला कैलास यांचा. चेंडू डॉट. शेवटच्या आता 11 चेंडू आणि त्या 11 चेंडू मध्ये 38 धावा. सूर्यप्रकाशचा चेंडू, सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू आउट. 6. 10 बॉल आणि 32 धावा. दहा चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज तयार. अजून एक षटकार. 9 चेंडू आणि 26. चेंडू आणि 26. तयार. सूर्यप्रकाशचा चेंडू डॉट.
धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47. अजूनही 25 बनवायच्यात, 26 बनवायच्यात. सॉरी, सूर्यप्रकाशचा चेंडू, एक धाव. संघाची धावसंख्या 48. पंचवीस बनवायच्यात आता शेवटचे 7 बॉल. हा बॉल महत्वाचा. गोलंदाजी मार्कवर कैलास तयार. गोलंदाज तयार होत आहेत. कैलास रायकरिंगवर बॅट्समन पुढे एक प्रकारचा चेंडू आणि चेंडू रेषा पार. षटका. 6 बॉल आणि 19 धावा. मॅच मध्ये रंगत निर्माण करत असताना तीन चेंडू 6 चेंडू आणि 19 धावा. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. कैलास जुमाळ यांचं एक महागडे षटक 19 धावा आल्या आणि आता 19 धावांचीच आवश्यकता आहे. पहिल्या षटकात 5, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 12, चौथ्या षटकात 19. आता बनवायच्यात 19. 6 बॉल आणि 19 धावा. मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली मॅच. अनिल तयार आणि पहिला बॉल वाईट बॉल. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावा. सॉरी 18 धावा. 19 बनवायच्या होत्या, एक आली, आता 18 बनवायच्या. रायकरींवर बॅट्समन आदेश. प्रवीण ऑन स्ट्राईक. आदेश ऑन स्ट्राईक करींवर. 6 चेंडू आणि 18 आणि हा बॉल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. पाच चेंडू आणि 12 चेंडू 38 होता सामना. आता आलाय सामना 5 चेंडू 12. चेंडू आणि 12 धावा. बॅटिंग चांगली करतोय प्रवीण बनकरी. 3 षटकार खेळलेत. सूर्यप्रकाशचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. मिसफील्ड. 2 धावा. 1 शॉट. ओके 1 शॉट. एकच धाव. 1 धाव. प्रवीण बनकरी धावत असताना 1 धाव शॉट घेतली प्रवीणने. 1 धाव. शेवटचे आता 4 चेंडू 11. 4 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज तयार. अनिल म्हात्रे. एक प्रकारचा चेंडू या दरम्यान डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. लेग वाईडच्या रूपाने एक सिंगल येईल. शेवटचे आता 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10. आदेश भोईर अवे कशा प्रकारची कामगिरी करेल. 3 बॉल आणि 10 धावा.
3 बॉल 10. अनिल तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक लाजवाब डायरेक्ट हिट आणि ते 2 धावा. शेवटचे 2 बॉल आणि 8 धावा. दोन चेंडू आणि 8 धावा. मंजिल मिले ना मिले तो नसीब की बात है, हम कोशिश भी ना करें बहुत गलत बात है. काय कामगिरी करतो मैदानाच्या दोन्ही बॅट्समन आदेश आणि प्रवीण. शेवटचे आता 2 बॉल आणि 8 धावा. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करणारे हरणार नाहीयेत. 2 चेंडू 8. गोलंदाज अनिल प्रयत्न करेल टीम आरबी 11 साठी, कारण पहिला सामना दोन्ही संघ पराभूत झालेत. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा. आणि इथे टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल. 1 चेंडू आणि 8. अवांतर चेंडू जर टाकला नाही तर इथे आरबी 11 संघ विन होईल. एक चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार. 1 चेंडू 8. अनिल तयार. आणि हा बॉल इथे डॉट. सामना विजय आरबी 11. कॉंग्रॅच्युलेशन आरबी 11. हार्ड लक टीम. साई 11 वर सेकंड करून घ्या दोन्ही टीम आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाला म्हणजे पेश 11 मारल. गावदेवी कांबा संघ नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र असेल हार्ड लक ठरलं. साई 11 वर टीम साडी.